तर हैदराबाद गॅझेटबाबत काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान नाही याचा पुनरुच्चार बबनराव तायवाडेंनी केलाय। जीआर रद्द करावा असं आपल्याला अजिबात वाटत नाही। जो जीआर असला काय नसला काय, त्यामुळे ओबीसींचं नुकसान नाही असं ते म्हणाले। सरकार आम्हाला स्वतंत्र बैठकीला बोलवेल तेव्हा आम्ही जाऊ असंही त्यांनी सांगितलंय। त्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसानच झालं नाही। तो जीआर असणं काय आणि रद्द झाला काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे तो रद्द करायला मी मागणी कधीच केलेली नाही आहे। ज्यांना शंका आहे, कुशंका आहे, ते मागणी मांडतील, ते योग्य की अयोग्य सरकार ठरवेल ना, मला तो अधिकार नाही आहे। प्रशासन आणि मुख्यमंत्री जेव्हा कन्व्हिन्स होतील आणि बा ओबीसी समाजाचं नुकसान होते या निष्कर्षावरती येतील, तेव्हा ते काहीतरी निर्णय घेतील। जर कुठलं नुकसानच नाही आहे तर निर्णय कसा होईल? ते यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतील। होणं की नाही होणं हा त्यांचा प्रश्न आहे।